नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाअंतर्गत कंपनीच्या सभा भाग 1 हे प्रकरण आपण सुरू केलेलं होतं. या प्रकरणामध्ये मागील लेक्चरमध्ये वैध सभेच्या आवश्यक बाबी आपण अभ्यासलेल्या होत्या की सभा योग्य रीतीने आयोजित करणं, मग योग्य अधिकारी व्यक्ती त्या ठिकाणी नियुक्त करणं असेल, सभेची सूचना आणि सभेची कार्यक्रम पत्रिका या संदर्भात आपण माहिती अभ्यासलेली होती. यानंतरचा मुद्दा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत की जो म्हणजे सभा योग्य रीतीने चालविणे. सभा योग्य रीतीने चालवत असताना गणसंख्या ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. मग गणसंख्या ही देखील एक महत्त्वाची संकल्पना आहे, ती आपण समजून घेणं गरजेचं आहे. गणसंख्येसाठी कलम 103 यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. सभा वैध ठरण्यासाठी किंवा वैध सभेसाठी गणसंख्या ही अत्यंत आवश्यक अशी अट आहे. गणसंख्या म्हणजे सभेला उपस्थित राहण्यासाठी आवश्यक असणारी सभासदांची किमान संख्या, म्हणजे कंपनीच्या ज्या सभा आयोजित केल्या जातात त्या सभेला उपस्थित असलेली किमान जी काय आवश्यक सभासद संख्या आहे त्या सभासद संख्येला गणसंख्या म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यालाच आपण कोरम म्हणून लक्षात घेतो. सभेचे कामकाज कायदेशीर ठरवण्यासाठी सभासदांची उपस्थिती देखील आवश्यक असते आणि सभेच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गणसंख्या ही उपस्थित असणं बंधनकारक असतं. सभा सुरू होण्यापूर्वी चिटणीसाने गणसंख्येची खात्री केली पाहिजे आणि गणसंख्या अभावी मात्र सभा ही बेकायदेशीर ठरू शकते किंवा ठरते हे देखील लक्षात घ्यायचं. म्हणजेच कंपनीच्या सभांसाठी आवश्यक गणसंख्या जी आहे ती गरजेची आहे. आवश्यक गणसंख्या जर उपस्थित नसेल तर या प्रकारची सभा ही बेकायदेशीर ठरू शकते. हा मुद्दा आपण यामध्ये लक्षात घ्यायचा की सभा योग्य रीतीने चालवणं, म्हणजे एकदा की सभा सुरू झाली किंवा एकदा की सभा सुरू करायची असेल तर गणसंख्या ही देखील महत्त्वाची बाब यामध्ये आपण लक्षात घेतो आहोत. साधारणतः गणसंख्येबाबत तरतुदी ज्या आहेत किंवा सर्वसाधारण सभेसाठी गणसंख्या किती असावी हे आपण यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. साधारणतः सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर साधारणतः भागधारकांची संख्या 1000 पर्यंत जर असेल तर किमान 5 सभासद ही गणसंख्या म्हणून त्या ठिकाणी असली पाहिजे. साधारणतः 1000 पेक्षा जास्त परंतु 5000 पर्यंतची जे काही भागधारकांची संख्या आहे अशा प्रकारच्या सभेमध्ये साधारणतः 15 सभासद हे या ठिकाणी गणसंख्ये पोटी किंवा गणसंख्येसाठी असावेत. त्यासोबतच 5000 पेक्षा जर जास्त भागधारक असतील सार्वजनिक कंपनीमध्ये तर किमान 30 सभासद हे या ठिकाणी गणसंख्येसाठी या ठिकाणी आवश्यक आहेत हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे 1000 सभासदांसाठी किंवा 1000 भागधारकांसाठी 5 सभासद किमान गणसंख्या म्हणून ग्राह्य धरली जाईल. 1000 ते 5000 या दरम्यानची भागधारकांची संख्या असेल तर किमान 15 सभासद हे त्या ठिकाणी गणसंख्येसाठी आवश्यक मानले गेलेले आहेत. आणि 5000 पेक्षा जर जास्त काही भागधारक असतील तर किमान 30 सभासदांपेक्षा जास्त किंवा 30 सभासदांपर्यंतची जी गणसंख्या आहे ती यासाठी आवश्यक असते हे आपण लक्षात घेतलं आहे. सार्वजनिक कंपनी व्यतिरिक्त खाजगी कंपनी बाबतीत जर विचार केला तर किमान 2 सभासद सभेसाठी व्यक्तिशः उपस्थित असणं ही गणपूर्ती संख्या आहे. म्हणजे खाजगी कंपनीसाठी किमान 2 संख्या किंवा 2 सभासद संख्या ही त्या ठिकाणी गणसंख्या म्हणून आवश्यक आहे, गणपूर्ती संख्या म्हणून त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकता. म्हणजे खाजगी कंपनीच्यासाठी किमान 2 सभासद ही कंपनीमध्ये सभेमध्ये गणसंख्या म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकतात. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये 1000 सभासद असतील, 1000 भागधारक असतील तर त्यासाठी किमान 5 सभासद गणसंख्या म्हणून ग्राह्य धरले जातील. 1000 पेक्षा जास्त म्हणजे 5000 पेक्षा कमी किंवा 5000 पर्यंतची जी भागधारक संख्या असेल तर त्यासाठी किमान 15 सभासदांची गणसंख्येसाठी आवश्यकता असते. आणि 5000च्या जास्त जर भागधारक सार्वजनिक कंपनीमध्ये जर असतील तर किमान 30 सभासद ही या ठिकाणी गणसंख्या किंवा गणपूर्तीसाठी आवश्यक मानले गेलेले आहेत. खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये किमान 2 सभासद हे सभेसाठी व्यक्तिशः उपस्थित असणं ही गणपूर्ती संख्या त्या ठिकाणी मांडली जाते. संचालक मंडळाच्या सभेची जर गणसंख्या आपण विचारात घेतली हे झालं सभासदांच्या बाबतीमध्ये. त्यानंतर संचालक मंडळाच्या सभेसाठीची जी काही गणसंख्या आहे ती काय असावी हे देखील आपण लक्षात घेतोय. कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार एकूण संचालकांच्या संख्येच्या 1/3 किंवा 2 संचालक यापैकी जी संख्या जास्त असेल ती संचालक मंडळाच्या सभेची गणसंख्या असते. म्हणजे संचालक मंडळाची जर गणसंख्या जर विचारात घेतली तर किमान 2 संचालक किंवा एकूण संचालकांच्या संख्येच्या 1/3 यापैकी जी संख्या जास्त असेल ती संख्या संचालक मंडळाच्या सभेची गणसंख्या म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. हा देखील मुद्दा आपण यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने गणसंख्या किती असावी, काय असावी खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये, सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये किंवा संचालक मंडळाच्या ज्या सभा आहेत त्या सभेसाठी किती आवश्यक गणसंख्या आहे हे सर्व आपण या ठिकाणी जे मुद्दे आहेत त्या समजून घेतलेले आहेत. त्यानंतर गणसंख्येनंतर आपण अभ्यासतो आहोत सभेचा अध्यक्ष.
ही देखील संकल्पना आपण समजावून घेतो आहोत. साधारणतः सभेचं कामकाज योग्य रीतीने चालवण्यासाठी सभेला योग्य व्यक्ती म्हणजे अध्यक्ष असलाच पाहिजे आणि सभेच्या अध्यक्षाला सभेचं कामकाज त्या ठिकाणी यामध्ये नियंत्रित करावं लागतं, कामकाज बघावं लागतं. या प्रकारचे सभेचे अध्यक्ष हे काय करतात की सभेचं कामकाज योग्य पद्धतीने चालवण्यासाठी त्या ठिकाणी मदत करतात, पुढाकार घेतात आणि त्या सभेच्या अध्यक्षांच्या वतीने सभेचं जे काही कामकाज आहे योग्य पद्धतीने कसं चालवता येईल यासाठी त्यांच्याकडनं प्रयत्न केले जातात. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. सोबतच सभेच्या अध्यक्षाच्या नियुक्तीबाबतच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की सभेच्या अध्यक्षाच्या बाबतीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या नियम आणि अटींचं पालन यामध्ये करावं लागतं. तर त्यामध्ये सभेच्या अध्यक्षाच्या नियुक्तीबाबत कंपनीच्या नियमावलीमध्ये काही तरतुदी जर नसतील तर सभेच्या अध्यक्षाची नियुक्ती कंपनी कायद्यातील खालील तरतुदींनुसार तरीकेने होती आहे. म्हणजे कंपनीच्या नियमावलीमध्ये जर काही अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत जर काही तरतुदी नसतील तर निश्चितपणे या तरतुदी कंपनी कायद्यातील तरतुदींचं पालन करून यामध्ये लक्षात घेतले जातात. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. या तरतुदीमध्ये हाताने निर्देश करण्याच्या पद्धतीनुसार सभेला व्यक्तिशः उपस्थित असणाऱ्या सभासदांपैकी एकाची सभेचा अध्यक्ष म्हणून तरीके निवड केली जाते. म्हणजे कंपनीच्या सभेला किंवा सभासदांच्या सभेला उपस्थित असणाऱ्या किंवा हाताने निर्देश करण्याच्या पद्धतीनुसार सभेला व्यक्तिशः उपस्थित असणाऱ्या सभासदांपैकी एकाची सभेचा अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. म्हणजे सभासदांची जर सभा असेल तर सभासदांच्या सभेमध्येच एखाद्या सभासदाची अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड केली जाते. ही बाब आपण लक्षात घ्यायची आहे. जर सभेच्या अध्यक्षाच्या निवडीसाठी मतनोंदणी पद्धतीने जर मागणी केली असेल तर ती विचारात घेतली जाते आणि हाताने निर्देश करण्याच्या पद्धतीनुसार अध्यक्षाची निवड त्या ठिकाणी झाली असेल तर त्याला मतनोंदणी पद्धतीने अध्यक्षांची निवड होईपर्यंत अधिकार वापरतो येतो. म्हणजे जर एखाद्या सभेच्या अध्यक्षाच्या निवडीसाठी मतमोजणी जर त्या ठिकाणी किंवा मतनोंदणी पद्धतीची जर मागणी केली असेल तर त्या पद्धतीची देखील मागणी विचारात घेतली जाते. हाताने निर्देश करण्याच्या पद्धतीनुसार देखील अध्यक्षाची निवड त्या ठिकाणी झाली असेल तर त्याला मतनोंदणी पद्धतीने अध्यक्षाची निवड होईपर्यंत अधिकार त्या ठिकाणी वापरता येतात. आणि तिसरी जर तरतूद आपण जर बघितली तर मतनोंदणीच्या निकालानुसार जर इतर व्यक्तींची अध्यक्ष म्हणून जर निवड झाली तर उर्वरित कामकाज त्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे मतनोंदणीच्या निकालानुसार जर इतर व्यक्तींची जर अध्यक्ष म्हणून निवड झाली, सभासदाच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तीला जर त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून जर निवडलं गेलं तर उर्वरित कामकाज त्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी केलं जाईल. या प्रकारची तरतूद आपण या अध्यक्षाच्या निवडीबाबत त्यामध्ये लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर सभेचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षाचे जे काही अधिकार आहेत ते देखील आपण यामध्ये समजून घेतो आहोत. सभेच्या अध्यक्षाचे जर आपण अधिकार बघितले तर त्यातील पहिला अधिकार असेल की सभेचा क्रम राखणे आणि सभा योग्य प्रकारे चालवणे. म्हणजे सभेचा जो काही क्रम आहे किंवा सभेचे जे काही विषय आहेत सभेच्या माध्यमातून जी काही कार्यक्रम पत्रिका आहे त्यानुसार सभेचा जो काही क्रम आहे तो निश्चित करणं आणि सभा योग्य पद्धतीने चालवणं या प्रकारचा अधिकार या कंपनीच्या सभेच्या अध्यक्षाचा त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा अधिकार आहे की सभेत बोलणाऱ्यांचा क्रम ठरवणं. सभेमध्ये जे बोलणार आहेत, ज्या सभासद ज्या व्यक्ती बोलणार आहेत त्यांचा देखील बोलण्याचा जो काही क्रम आहे तो देखील त्यामध्ये ठरवण्याचा अधिकार हा सभेच्या अध्यक्षांचा असतो. चर्चेमध्ये सुसंबद्धपणा आणि क्रम राखणं या प्रकारचा देखील अधिकार हा अध्यक्षांचा असतो. सभासदांच्या अयोग्य भाषण व बेशिस्त वर्तणुकीला देखील प्रतिबंध करणं, त्यावरती योग्य प्रकारची कारवाई करणं या प्रकारचाही अधिकार अध्यक्षांचा असतो. सभा चालवणं व पूर्ण करणं अशक्य झाल्यास सभा तहकूब करण्याचाही अधिकार हा सभेच्या अध्यक्षांचा असतो. प्रस्तावाच्या बाजूने किंवा प्रस्तावाच्या विरुद्ध बाजूने जर सारखीच मतं पडली असतील तर निर्णायक मत देण्याचा अधिकार देखील हा सभेच्या अध्यक्षांचा असतो. आणि मतदानाचा निर्णय जर जाहीर केला गेला असेल, मतदानाचा निर्णय जाहीर करणं किंवा मतदानाची जर आवश्यकता असेल तर त्या अशा परिस्थितीमध्ये मतदानाचा निर्णय जाहीर करण्याचाही अधिकार अध्यक्षांचा असतो. आणि हरकतीच्या मुद्द्यांवर निर्णय देणं, काही हरकती जर घेतल्या असतील एखाद्या प्रस्तावाच्या बाजूने किंवा विरुद्ध बाजूने काही हरकती जर तरी काही घेतल्या असतील, काही आक्षेप जर घेतला असेल तर त्या संदर्भात देखील अध्यक्षांना आपला निर्णय देणं या प्रकारचा कर्तव्य, या प्रकारचा अधिकार हा अध्यक्षांचा असतो. तर या विविध मुद्द्यांच्या आधारे सभेच्या अध्यक्षाचे जे काही अधिकार आहेत ते आपण यामध्ये लक्षात घेतलेले आहेत. यानंतर अध्यक्षाची कर्तव्ये जी आहेत ती आपण लक्षात घेणार आहोत. सभा योग्य प्रकारे आयोजित केल्याची आणि चालवण्याबाबतची खात्री करणं या प्रकारचं देखील अध्यक्षाचं काम आहे. या प्रकारची कर्तव्ये देखील अध्यक्षाला बजावावी लागतात. सभा योग्य प्रकारे आयोजित केल्याची आणि चालवण्याबाबतची खात्री करण्याची जबाबदारी ही सभेच्या अध्यक्षाची असते. सभेचं कामकाज नियमानुसार चाललेलं आहे याची खात्री देखील करणं या अध्यक्षाची जबाबदारी असते. सभेमध्ये कार्यक्रम पत्रिकेनुसार
कार्यक्रम पत्रिकेच्या क्रमवारीनुसार मुद्द्यांची चर्चा होत असल्याची खात्री करण्याची देखील जबाबदारी ही सभेच्या अध्यक्षाची असते. सभेमध्ये शिस्त राखणं असेल, मतदानाचा निर्णय जाहीर करणं असेल, याही प्रकारचे अधिकार याही प्रकारची कर्तव्य अध्यक्षाला त्या ठिकाणी पार पाडावी लागतात. अतिरिक्त पुस्तकामध्ये योग्य व अचूक नोंद झाल्याची खात्री करणं व त्यावर सही करणं याही प्रकारची कर्तव्ये अध्यक्षाला पार पाडावी लागतात. सभेच्या उद्देशानुसार काम करणं आणि सभेमध्ये उद्भवणाऱ्या सर्व प्रासंगिक प्रश्नांची हाताळणी करणं या सर्व प्रकारच्या माध्यमातून कंपनीच्या हितावह त्या ठिकाणी आणि सभेच्या योग्य पद्धतीने परिपूर्णतेसाठी या अध्यक्षाला या सर्व प्रकारचे अधिकार वापरावे लागतात. या प्रकारचे सर्व कर्तव्ये पार पाडावे लागतात हे आपण लक्षात घ्यायचे. यानंतर सभा योग्य प्रकारे संचलित करणं या मुद्द्याला आपण अभ्यासणार आहोत. या मुद्द्यानुसार आपण या प्रकरणाचा जो शेवट आहे तो यामध्ये लक्षात घेतो आहोत. या प्रकरणामध्ये आपण जे काय घटक अभ्यासतो आहोत साधारणतः यामध्ये सर्वात सुरुवातीचा घटक आपण अभ्यासला होता की सभा योग्य रीतीने आयोजित करणं. त्यामध्ये योग्य अधिकारी व्यक्ती, सभेची सूचना, सभेची कार्यक्रम पत्रिका या मुद्द्यांना आपण अभ्यासलेला आहे. सभा योग्य रीतीने चालवणं की ज्यामध्ये गणसंख्या आणि सभेचा जो अध्यक्ष आहे या संकल्पनांचा देखील आपण यामध्ये अभ्यास केलेला होता. आणि या सभा योग्य प्रकारे संचलित करणं याही प्रकारची जी काय भूमिका आहे सभा चालू असताना कंपनीच्या सभांच्या संदर्भातील हा देखील महत्त्वाचा घटक आहे, तो देखील आपण समजून घेत आहोत. सभा योग्य प्रकारे संचलित करणं या अंतर्गत जे प्रतिनिधी आहेत त्याचाही आपण या ठिकाणी अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. सभासदांच्या वतीने सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणारी आणि मतदान करणारी व्यक्ती म्हणजे प्रतिनिधी होय. म्हणजे सभासदांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेली व्यक्ती की जिला आपण प्रतिनिधी म्हणून लक्षात घेऊ शकता. सभासदाच्या वतीने सर्वसाधारण सभेला उपस्थित असणारी आणि मतदान करणारी व्यक्ती म्हणजे प्रतिनिधी होय. कंपनीच्या प्रत्येक सभासदाला प्रतिनिधी नेमण्याचा कायदेशीर अधिकार असतो. आणि म्हणजे कंपनीचा जो सभासद आहे त्या सभासदाला आपल्या ऐवजी आपला प्रतिनिधी या सभेसाठी जर नियुक्त करायचा असेल तर तो सभासद आपला प्रतिनिधी यामध्ये सभासद म्हणून नियुक्त करू शकतो. आणि प्रत्येक सभासदाला प्रतिनिधी नेमण्याचा हा कायदेशीर अधिकार त्यामध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. प्रतिनिधींसंदर्भातील जर काही कायदेशीर तरतुदी आहेत तर त्यातील पहिली तरतूद आहे की या प्रतिनिधीची जी काही नियुक्ती आहे ती कशा पद्धतीने केली जाते हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कंपनीच्या सभेला उपस्थित राहून मतदान करण्याचा अधिकार असणाऱ्या कोणत्याही सभासदास त्याच्या वतीने सभेस उपस्थित राहण्यासाठी व मतदान करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून तरी नियुक्त करण्याचा अधिकार हा सभासदाला असतो. जी व्यक्ती किंवा जी कंपनी भागभांडवलाने निर्मित झाली नसेल अशा कंपनीज सभासदाला प्रतिनिधी नियुक्त करता येणार नाही. म्हणजे अशी कंपनी जी भांडवलाने निर्मित झालेली नाही आहे, भांडवलाने निर्माण झालेली नाही आहे अशा कंपनीला सभासद प्रतिनिधी किंवा अशा प्रकारच्या कंपनीमध्ये सभासदाला प्रतिनिधी नियुक्त करता येत नाहीत. तसेच केंद्र सरकारकडून नियुक्त केलेल्या काही कंपन्यांच्या सभासदाला दुसऱ्या व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार नसतो. म्हणजे आपण यामध्ये सभासदाला आपले प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार असतो, मात्र काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर एखादी कंपनी भांडवल निर्मित नसेल तर अशा परिस्थितीमध्ये देखील सभासदाला आपले प्रतिनिधी निवडता येत नाही, नियुक्त करता येत नाही. तसेच केंद्र सरकारकडून देखील नियुक्त केलेल्या काही कंपन्या आहेत की त्या सभासदाला दुसऱ्या व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार नसतो. सोबतच अज्ञान व्यक्तीचीही प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली जाऊ शकत नाही. आणि संचालक मंडळाच्या सभेसाठी प्रतिनिधीची जर नेमणूक तर करता येत नाही. म्हणजे संचालक मंडळाची जर सभा असेल तर त्यासाठी देखील कुठल्याही प्रकारच्या प्रतिनिधीची नियुक्ती करता येत नाही आहे. आणि प्रतिनिधीची नेमणूक ही त्या ठिकाणी तहकूब केलेल्या सभेतही वैध त्या ठिकाणी असते. म्हणजे प्रतिनिधीची जी काही नेमणूक आहे ती तहकूब केलेल्या सभेतही त्या ठिकाणी वैधता असते असं आपण यामध्ये लक्षात घेऊ शकता. म्हणजे थोडक्यामध्ये कंपनीच्या सभासदांमध्ये किंवा सभासदांचे जे प्रतिनिधी आहेत की काही प्रतिनिधी काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये की ज्यांचं प्रतिनिधित्व हे ग्राह्य धरलं जात नाही किंवा त्यांना प्रतिनिधी नियुक्त करता येत नाहीत अशामध्ये केंद्र सरकारकडून नियुक्त केलेल्या कंपन्या की ज्यामध्ये सभासदाला दुसऱ्या व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून नियुक्त करता येत नाही आहे. भांडवल निर्मिती किंवा भांडवलाने निर्मित नसलेली कंपनी की ज्यामध्ये देखील सभासदाला प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार नसतो. अज्ञान व्यक्ती आहे की अज्ञान व्यक्तीला देखील प्रतिनिधी निवडण्याचा नियुक्त करण्याचा अधिकार नसतो. सोबतच संचालक मंडळाच्या सभेसाठी प्रतिनिधी नियुक्त करण्याचा देखील त्या ठिकाणी अधिकार या ठिकाणी राहत नाही. आणि म्हणून प्रतिनिधीची जी काही नेमणूक आहे ती तहकूब केलेल्या सभेतही वैध असते. म्हणजे एखादी तहकूब केलेली सभा असेल तर त्या सभेमध्ये देखील सभासदाचा जो प्रतिनिधी असेल त्याची नेमणूक ही त्या ठिकाणी कायदेशीर असते.
वैध असते हा देखील आपण यामध्ये जो महत्त्वाचा घटक आहे लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रतिनिधीला जे काही हक्क दिले जातात तर त्यामध्ये प्रतिनिधी सभेत बोलण्याचा अधिकार नसतो आणि मतनोंदणी पद्धतीमध्ये देखील मतदान करण्याचा अधिकार नसतो. म्हणजे सभेमध्ये सभासद ज्या प्रतिनिधीची नियुक्ती करतात त्या सभासदाच्या प्रतिनिधीला सभेमध्ये एकतर बोलण्याचा अधिकार नसतो आणि सोबत मतदान करण्याची जर वेळ आली तर मतदान करण्याचा देखील अधिकार त्या प्रतिनिधीला नसतो, हक्क नसतो. सोबतच जो सभासदत्व आहे प्रतिनिधी म्हणून एक नियुक्ती केलेली व्यक्ती की जी कंपनीचा सभासद असेल किंवा नसेल की जिला प्रतिनिधी म्हणून त्यामध्ये नियुक्त केलं जातं. म्हणजे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेली एखादी व्यक्ती असेल की जिला कंपनीचा सभासद असेल किंवा ती नसेल अशा प्रकारची एक प्रतिनिधी या ठिकाणी ग्राह्य धरली जाते. सोबतच प्रतिनिधी फॉर्म सभासदाने कंपनीच्या कार्यालयामध्ये सभेच्या पूर्वी किंवा सभेच्या वेळेपूर्वी 48 तास अगोदर भरणं सादर करायचं ते या ठिकाणी गरजेचं असतं. म्हणजे जर एखाद्या सभासदाच्या वतीने एखादा प्रतिनिधी जर त्या ठिकाणी सभेला हजर राहणार असेल, सभा जर त्या ठिकाणी अटेंड करत असेल तर त्या सभासदाला प्रतिनिधीचा काही जो फॉर्म आहे तो फॉर्म सभा सुरू होण्यापूर्वी सभा आयोजित केली असेल तर त्या वेळेपूर्वी 48 तास अगोदर त्या ठिकाणी या प्रकारचा प्रतिनिधी फॉर्म त्या ठिकाणी भरून त्या ठिकाणी सादर करायला पाहिजे असो. या प्रकारचे देखील तरतूद आपण लक्षात घ्यायची. सोबतच कोणताही सभासद कंपनीला 3 दिवसांची पूर्वसूचना देऊन प्रतिनिधी फॉर्मची तपासणी करू शकतो. म्हणजे कोणताही सभासद हा त्या ठिकाणी कंपनीला 3 दिवसांची पूर्वसूचना देऊन त्या ठिकाणी आपल्या व्यतिरिक्त जे काही प्रतिनिधी आहेत किंवा प्रतिनिधी फॉर्मची तपासणी करण्याचा अधिकार हा सभासदांकडे असतो. तर अशा पद्धतीने सभासदांचे प्रतिनिधी सभेला उपस्थित राहू शकतात. त्या संदर्भातील कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत, कोणते सभासद किंवा कोणत्या प्रकारच्या सभेला आणि कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये सभासदांच्या वतीने प्रतिनिधी नियुक्त केले जाऊ शकतात अगर नाही हे आपण यामध्ये अभ्यासलेलं आहे. तर यानंतरचा जो काय एक साधारणतः मुद्दा जो असेल प्रस्ताव, या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये आपण पुढील लेक्चरमध्ये या प्रकारची संकल्पना समजून घेणार आहोत. मला असं वाटतं या लेक्चरमध्ये तुम्हाला सभा योग्यरीतीने चालवणं की ज्यामध्ये गणसंख्या आणि सभेचा अध्यक्ष या संदर्भातील जी महत्त्वाची माहिती आहे ती यामध्ये समजली असेल. सोबतच सभा योग्य प्रकारे संचलित करणं यामध्ये प्रतिनिधी आणि प्रतिनिधीच्या संदर्भातील ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या आपण यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणे पुढील लेक्चरमध्ये आपण प्रस्ताव ही संकल्पना जी आहे सभेच्या संदर्भातील ही अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.